नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नवरा बायकोसाठी काय काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या. मित्रांनो, काव्याने इतकी मनापासून कॉफी बनवलेली असते. पार्थची आवडची सिनेमन कॉफी, पण नवरा तो नवराच. त्याला आता चिडवायची फारच हौस नाही का? तर तो आता काव्याला चिडवतो. बोलतो, अगं काव्या, काय कॉफी बनवली तू? बापरे, काय कॉफी, कुठे पाणी, कुठे दूध, ते सिनेमन कसं टाकलंय काय? बिचारी काव्या नाराज होते आणि रडायला लागते. पार्थला खूप दया येते, त्यामुळे तो बोलतो, काव्या, अहो मी मस्करी करत होतो, तुम्हाला चिडवत होतो. काव्या मात्र चिडलेली असते. ती बोलते की तुम्ही माझी मस्करी करत होतात. मी एवढी मनापासून तुमच्यासाठी कॉफी बनवली आणि तुम्ही मस्करी करताय माझी. तेव्हा पार्थ तिला बोलतो, मी माझ्या मांजरीच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी तिची मस्करी केली थोडी. मग काय चुकलं यात माझं? मांजर 17 वेळा पिस्कारते तेव्हा चालतं आणि या बोक्याने एकदा मस्करी केलेली चालत नाही. बापरे, काव्या एवढी गोड हसते ना. खरंच बायकोच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी नवरा काहीही करू शकतो. तर आता मित्रांनो, काव्या हसते आणि इतकी सुंदर हसते. दोघेही खूप छान स्माईल देत असतात. त्यांना पाहून मलाच खूप छान वाटते. तर मित्रांनो, आता पार्थ तिला बोलतो की तुम्ही एवढं छान माझ्यासाठी कॉफी बनवली, मग मी तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट देऊ का? तर तो विचार करतो की मी तुमचं स्केच तर काढलंय, मग आता मी काय करतो, तुमचं नावच हातावर गोंधळून घेतो. बापरे, आता काव्याच्या मनात खूप मोठा प्रश्न उभा राहतो. कारण नाव छापणं म्हणजे गोंधणं, बापरे, टॅटू काढणं खतरनाक ना. कारण जीवाने टॅटू काढला तो जाळायला लागला होता, त्यामुळे तिला ते आठवतं आणि ती बोलते की असा नॉनसेन्सपणा बिलकुल करू नका पार्थ तुम्ही. पार्थला कळतच नाही की काव्या असं का बोलतायत, नेमकं काय झालं नेमकं. पण काव्याही काही सांगायला तयार नसते. मात्र तिच्या मनात खूप चलबिचल चालू असते. ती विचार करत असते. ती पार्थला सॉरीही बोलते की मी खूप ओव्हर ॲक्टिंग केली वगैरे. पण तिच्या मनात म्हणजे मित्रांनो, आपला जर भूतकाळ घडून गेलेला आहे, पण तो जर आपल्या समोर असेल तर आपल्या मनात सतत काही ना काही हालचाल, काही ना काही विचार चालू असतात. तसे काव्याच्या मनात चालू असतात. तर आपल्या इकडे आता जीवा आणि नंदिनी मात्र खूप खुश आहे तो. कारण अक्षरशः जीवाचं रान करून नंदिनीला तिचा आनंद निवास पुन्हा मिळवून दिलेला आहे. त्यामुळे आता नंदिनी, जीवा दोघेही खूप खुश आहेत. जीवाने त्या भास्करला असा काही धडा शिकवलेला आहे की त्याच्या हातातून आनंद निवास खिचूनच आणलेला आहे. आणि आता तो आनंद निवासच्या चाव्या तिच्या हातात देऊन म्हणत आहे की तुझा जो काही आनंद, तुझा जो काही श्वास आहे, हा मी तुझ्या हाती देत आहे. तर नंदिनी आनंदाने बोलते की आता माझं नाही, ते आता आपलं आहे. मित्रांनो, खरंच जीवाने सुद्धा आपल्या बायकोसाठी खरंच किती मोठं कष्ट घेतलेलं आहे. एखादी गेलेली गोष्ट पुन्हा तिला मिळवून देणं खरंच खूप अवघड काम असतं, पण ते जीवाने शक्य करून दाखवलं. खरंच जीवा, नंदिनी आणि पार्थ, काव्या यांच्याकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे की बायकोची काळजी कशी घ्यायची, बायकोवर कसं प्रेम करायचं, बायकोला कसं खुश ठेवायचं. बापरे वा. तर इकडे आता काव्याने गॅसवर काहीतरी ठेवलेलं असतं आणि ते गॅस बंद झालेला असतो आणि वास येत असतो. त्यामुळे पार्थला कळतं की गॅसचा वास येतोय. तर पार्थ पटकन तिथे येतो आणि गॅसचं बटन बंद करतो. आणि काव्या सुद्धा तिथेच असते आणि तो बोलतो की काव्या, हो इथे जर कुणी नसतं ना तर ब्लास्ट झाला असता. तर काव्या बोलते, सॉरी पार्थ, माझ्याकडून चुकून राहिलं. तेव्हा पार्थला कळतं की नक्कीच काव्याच्या मनात काहीतरी चालू आहे. तेव्हा तो बोलतो की काव्या, अहो सांगा ना नक्की काय झालंय. मित्रांनो, खरंच बायकोला म्हणजे नवऱ्याला बायकोचा चेहरा वाचता येतोय, किती मोठी गोष्ट ना. खरंच म्हणजे नवरा असावा तर असा की ज्याला बायकोच्या मनातलं सगळं काही कळतं. तर पार्थलाही कळत आहे, त्याला कळत आहे की काव्याच्या मनात काहीतरी चलबिचल चालू आहे. त्यामुळे आता काव्या पार्थला सगळं काही सत्य सांगणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.